सातारा शहर, ज्या शहराची ओळख आज राजधानी सातारा म्हणून आहे, तसं शहर, त्या शहरातून आपल्याला एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी येत आहे, ती म्हणजे 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। ही घटना आहे साताऱ्यातील सासपडे गावातील। एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी छत्रपती शिवाजी विद्यालयातून आपल्या घरी येत होती। तिचे पेपर झाले होते, त्याच्यामुळे ती घरी आल्यानंतर तिच्या वडिलांकडून तिने घराची चावी घेतली आणि ती घरात गेली। घरात एकटी असल्याचं त्या नराधमाला समजले। तो नराधम तिच्या शेजारीच राहत होता आणि त्यामुळे त्या मुलीचा फायदा घेत, त्या सिच्युएशनचा फायदा घेत त्याने त्या घरात शिरकाव केला आणि त्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। जेव्हा ती मुलगी या गोष्टीला बचाव करण्यासाठी जेव्हा ती हातपाय मारू लागली, आरडाओरडा करू लागली, त्याच वेळेस त्या नराधमाने त्याच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला, ज्या गोष्टीमुळे त्या मुलीचा जागीच जीव देखील गेला होता। आता समाज माध्यमातून असा आक्रोश करण्यात येत आहे की या माणसाने या अगोदर देखील एका मुलीवरती असा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि जर त्याच वेळी जर त्या माणसावरती कठोरात कठोर शिक्षा दिली असती या माणसाला आणि जर त्याला वचक बसला असता, तर ही घटना जी आहे, शुक्रवारची जी घटना झाली, ती घडली नसती आणि ती 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी हिचा देखील जीव गेला नसता। या गोष्टीची दखल स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलीस स्टेशननी घेतली आणि अवघ्या 6 तासात त्या नराधमाला अटक देखील केली होती। परंतु फक्त अटक करणं हा त्या पीडितेला किंवा हा त्या जीव गेलेल्या मुलीला न्याय आहे का, असा देखील प्रश्न पडतो। कारण की या अगोदर देखील तो माणूस असल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व देखील होता आणि जेव्हा पोलिसांनी या माणसाला कस्टडीत घेतलं, जेव्हा त्याला अटक केली, तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार हा माणूस जो होता तो पॉर्न ॲडिक्टेड होता। तो त्याच्या फोनमध्ये अश्लील व्हिडिओ सातत्याने बघत होता, अशी माहिती आपल्याला सगळ्यांसमोर येत आहे। साताराच्या कलेक्टरना देखील एक निवेदन दिले, त्याच्यामध्ये ते म्हणतात की त्या माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी आणि जर जामीन मिळून जर तो माणूस पुन्हा बाहेर वावरला तर त्या माणसाचा आम्ही चौरंगा करू। चौरंगावरून आठवलं व्ह्यूअर्स, एक काळ असा होता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटल्याने जेव्हा एका स्त्रीवर बदंमल केला म्हणून त्याचा चौरंगा केला, त्याचे हातपाय छाटले आणि आजच्या जगामध्ये कायदा सुव्यवस्थेचा धाक नसल्यामुळे सरेआम अशा गोष्टी घडतात आणि आपल्याला तारीख पे तारीखच मिळत आहे। फक्त पीडितेला न्याय केव्हा मिळणार असा प्रश्न आता समाज माध्यमातून जोरदार उपस्थित केला जात आहे। या नराधमाला कुठली शिक्षा मिळली पाहिजे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी अंशु काशीद।